नमस्कार. ठरलं तर मग मालिकेत आपण पाहिलं सगळेजण कोर्टाच्या बाहेर येतात. प्रिया इकडे बोलू लागते, अर्जुनने सगळी बाजीच पलटवून टाकली. पण साक्षीला खूप राग आलेला आहे की चैतन्यने तिच्याशी दगा केला, तिला पूर्ण माहिती सांगितलेली नाही. ती बोलते आता त्याला त्याचा स्वतः जीव द्यावा लागेल, असं मी काहीतरी करेल. इकडे सायली अर्जुन खूप खुश आहे की कोर्टात आज छान बाजी मारलेली आहे. सायली त्यांना बोलते तुम्ही खूप छान काम केलं आहे. तेव्हा ते बोलतात जे सत्य आहे ते बाहेर येणार, माझ्या कामाचा त्याच्याशी काय संबंध. सगळेजण चाललेले असताना कुसुमला काहीतरी दिसतं. ती बोलते पटकन गाडी थांबवा, गाडी थांबवा. मग गाडी थांबवल्यानंतर ती बाहेर उतरते आणि तुरू बाहेर निघून जाते. इकडे अर्जुनला खूप राग येतो. ही बाई आज काय वेड्यासारखी करते, सारखी चिडवते, गाडी थांबवते, हिला काय झालं आहे आज. तेव्हा सायली बोलते अहो ती काहीतरी घ्यायला गेली असेल, तुम्ही एवढं चिडू नका, प्लीज रिलॅक्स राहा ना. मग ती गाडीच्या दरवाजाकडे जवळ येते आणि त्या दोघांना बोलते तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर या. मग दोघंजण बाहेर येतात म्हणे हिचं काय चाललेलं आहे बघण्यासाठी. मग बाहेर आल्यानंतर ती त्यांना सांगते हात पुढे करा. हात पुढे केल्यानंतर ती त्यांना चहा देण्यासाठी हात पुढे करते. मग अर्जुनही तिला चिडवू लागतो आज कोणत्या खुशीत. तर ती सांगते आज ना साठी तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे म्हणून. मग अर्जुन बोलतो का आजचा चहा खूपच गोड असेल, कारण कुठलाही टॉन्ट न मारता कुसुमताई आपल्याला चहा देत आहे. कुसुमताईला राग येतो आणि ती अर्जुनच्या हाताला मुद्दाम चटकाच देते. मग तो जोरात ओरडायला लागतो आव माझा हात जळला, माझा हात जळला. मग सायली ही त्यांचा हात धरते आणि बघायला लागते आणि फुंकर घालते. मग कुसुमताई बोलतात एवढाही मी निखारा दिलेला नाही की तुला चटकाही दिलेला नाही, एवढी घाबरू नको. मग तिच्या हाताला ती पकडते आणि बाजूला करते आणि ती सांगते तुम्हाला मी शुद्धीवर आणि सत्य दाखवण्यासाठी चटका दिला का, मी हे खरं आहे, मी तुम्हाला चहा घेऊन आलेली आहे. पण सायली बोलते ते तर चहा पितच. ताई बोलत्या मग मी चहा घेऊन जाते वापस. तेव्हा अर्जुन बोलतो नाही मी आज तुमचा चहा पिणार आहे, आज खूप आनंद झालेला आहे तुम्हा सगळ्यांना आणि मलाही. मग आज आपण सगळेजण चहा पिऊया. मग चहा प्यायला घेतल्यानंतर अर्जुन बोलतो आजचा चहा खरंच खूप गोड आहे, आज तुमच्यामुळे हा चहा आणखी गोड झाला आहे. मग ती बोलते हा चहा का मी घरी बनवलेला नाही, घरी जर असते तर गोडाधोडाचंच काहीतरी करून खाऊ घातलं असतं. इकडे सायलीला आठवतं चैतन्य भाऊजींना खूप चहा आवडतो, चैतन्य भाऊजी तर आज आपल्याला भेटलेच नाही, लगेच गायब झाले. अर्जुनही बोलतो हो मलाही आत्ता लक्षात आलं, चैतन्य तर आपल्याशी डिस्कस केल्याशिवाय कुठेच जात नाही, आज कुठे गेला असेल. तेव्हा कुसुमताईला कोर्टातली ती घटना आठवती. त्यांना आठवतं साक्षी मोठे मोठे डोळे करून ती चैतन्याकडे पाहत होती आणि चैतन्याने नजर फिरवून मान खाली घातलेली. इकडे चैतन्य साक्षीची समजूत घालण्यासाठी येतो. तिला तो सॉरीही बोलत असतो की मी तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली आणि मी तुला काहीच सांगितलं नाही, त्याच्यामुळे इतक्या अडचणी आल्या. मग सायली बोलते काही हरकत नाही, ते तुझं काम आहे, मी काही तुझ्यावर रुसलेली नाही आणि रागावलेली नाही. तेव्हा त्याला खूप आनंद वाटतो की सायली आपलं चिडलेली नाही. तो तिला समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो. पण सायली मनात म्हणत असते याची तुला खूप मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे, तू त्याच्यासाठी तयार राहा. मग तो सांगू लागतो मी माझ्या प्रोफेशनलशी, माझ्या वकिली ह्या व्यवसायाशी मी कधी गद्दारी करू शकत नाही. तेव्हा ती बोलते तू किती छान आहे, तू किती चांगल्या मनाचा आहे, मला तू खूप आवडतो. तेव्हा चैतन्याला आनंद होतो की आपल्यावरती रागवलेली नाही आणि रुसलेली नाही. इकडे सायली बोलते असं कसं शक्य आहे की सायली, साक्षी आणि चैतन्य भाऊजींचं काहीतरी असू शकते. अर्जुनही बोलतो नाही, त्या 2-3च वेळा भेटले, त्यांचं असं काहीही नसणार. पण कुसुमताई सांगत असते मी जे पाहिलं मी तुम्हाला ते कळवलं, मला आता त्याच्यात काय आहे ते माहीत नाही. मग अर्जुन म्हणतो असं शक्यच होणार नाही. पण कुसुमताई सांगतच असतात नाही हे सत्य आहे. हे ऐकून थोडंसं आश्चर्याचा धक्काही अर्जुनला बसलेला आहे की हे काय चाललेलं आहे. इकडे साक्षी चैतन्याला खुश करते आणि चैतन्याला विश्वास दाखवते की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मग तो तिचा हात हातात घेतो आणि तिला सांगतो आता मी वचन देतो इथून पुढे मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही आणि तुझ्यावर कुठलं संकटही येऊ देणार नाही. आणि मग कुसुमताई चहा पिल्यानंतर त्यांचे कप वापस देण्यासाठी जात असतात. त्या ज्या गाडीजवळनं जात असतात त्या गाडीमध्ये चैतन्य आणि साक्षी बसलेले आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. मग अर्जुन पैसे देण्यासाठी चहाच्या टपरीजवळ येतो आणि पैसे काढून त्यांना देतच असतो. पण त्याला थोडीशी चाहूल लागते की चैतन्याच्या आवाजासारखा आवाज आलेला आहे, म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागतो. पण इकडे हे दोघं जण इतके गुंग असतं बोलण्यामध्ये की त्यांना माहीतच नसतं अर्जुन त्यांच्या बाजूला आलेला आहे.
अर्जुन त्या गाडीकडे बघतो, पण त्याला मध्ये काय चाललंय हे कळलेच नाही. पण त्याला चाहूल लागली होती चैतन्याची. इकडे रविराज खूप चिडलेला आहे. त्या मूर्ख साक्षीमुळे आज आपल्या केसचा निकालही वेगळाच लागणार की काय असं त्यांना भीती वाटते. तेव्हा तन्वी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करते की साक्षी खूप चांगली आहे. पण रविराज काहीच ऐकत नाही. ते बोलत्या, माझ्याशी सत्य बोलायला हवं होतं, ते खोटे का बोलली? मग नागराजही त्याची बाजू घ्यायला येतो. तेव्हा रविराजला खूप राग येतो. तू तर इनमिन 2च वेळा भेटला आहे, मग तू त्यांची बाजू का घेत आहे? तेव्हा तो बोलतो, नाही रे, मी भेटलोय म्हणून मला जरा त्यांच्याबद्दल चांगलं वाटले. ते लोक असं वाटतंय की ते असं काही करूच शकणार नाही. तेव्हा रविराज खूप चिडतात आणि ते बोलतात, कोणीही कोणाची बाजू घेण्याची गरज नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. त्या केसमुळे आता तन्वीही अडचणीत येऊ शकते असंही ते सगळ्यांना सांगत असतात. इकडे सायलीला खूप आनंद होतो. ती देवीसमोर हात जोडते आणि देवीला आभार मानते की आज तू खूप छान गोड बातमी दिली. असंच तू माझ्या मधुभाऊंवरतीही आशीर्वाद राहू दे आणि लवकरात लवकर त्यांना सोडवणार. आई तिथे येतात. ते बोलतात, तू किती जीव लावते आईला. तुझं देवी नक्की ऐकेल आणि मधुभाऊ एक ना एक दिवस आपल्या घरी नक्की परत येतील. सायली आणि तिचं बोलणं चालू असतं. ती बोलते, तू खूप दमले असशील आज तू गरम गरम चहा पी. आज कुठलंही काम करायचं नाही. सुमनही बोलते, मी सगळं काम करते, आज तुम्ही काहीच काम करायचं नाही. इकडे रात्री साक्षी रविराजला भेटायला येते आणि खूप जोरजोरात रडू लागते. ती रडता रडता सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी कुठलीही चूक केलेली नाही. मग नागराज तिला शांत करण्यासाठी बोलतात, प्लीज आता रडू नको, डोळे पुस, आता सगळं काही तू दादाला सांग. ती सांगू लागते, मी विसरूनच गेले की मी रात्री 1 तास बाहेर गेली होती तुम्हाला सांगायचं. पण रविराज खूप चिडलेले आहे. ते बोलत आहेत, तुझ्यामुळे ह्या केसचा वेगळाच रोग झालेला आहे. आता पुढे काय होईल हे मलाही सांगता येणार नाही. आता काय करायचं याचा मला विचार करावा लागेल. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनचा वाढदिवस आहे आणि त्याला सायलीकडून काय गिफ्ट मिळेल ह्या विचाराने तो तिला सारखं विचारत असतो, मला तुम्ही काय गिफ्ट द्याल. पण तिला माहीतच नाही की अर्जुनचा वाढदिवस आलेला आहे. मग तिला आईंकडनं कळतं की अर्जुनचा लग्नानंतरचा सोबत तुझ्या पहिला वाढदिवस आहे. आता ती पुढे काय करणार हे पाहण्याची उत्सुकता जशी मला आहे तशी तुम्हालाही आहे. आपण पुन्हा भेटू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.